भारतात टॅक्स प्लॅनिंगबद्दल एक मोठा गैरसमज आहे. अनेकांना वाटतं की 1.5 लाख रुपये गुंतवले की झालं टॅक्स प्लॅनिंग. पण गंमत म्हणजे ही समजूत एक मोठी चूक ठरू शकते. हो, कारण MSCला शेवटचा टप्पा समजणं हाच तो मोठा गैरसमज आहे. आणि या एका चुकीमुळे दरवर्षी नकळतपणे जास्त टॅक्स भरला जातोय. आणि ही रक्कम किती मोठी असू शकते आकडा ऐकून आश्चर्य वाटेल. जवळपास 3 लाख किंवा त्याहूनही अधिक रकमेच्या कायदेशीर वजावटी उपलब्ध असू शकतात. प्रश्न हा आहे की जर एवढी बचत शक्य आहे तर मग सगळे 80सीवरच का थांबतात? याचं कारण खूप सोपं आहे. कारण कलम 80C समजायला अगदी सोपं आहे. पण सोपं आहे म्हणजे ते पुरेसं आहे असं नाही ना. खरं तर अशा अनेक पॉवरफुल वजावटी आहेत ज्यांच्याकडे आपल्या लक्षच जात नाही. उदाहरणार्थ ATD अंतर्गत हेल्थ इन्शुरन्स किंवा होम लोनचं व्याज, अगदी NPS आणि HRA सारखे फायदेसुद्धा आहेत जे टॅक्स मोठ्या प्रमाणात कमी करू शकतात. म्हणजे खरं टॅक्स प्लॅनिंग म्हणजे काय, तर ते संपूर्ण फायनान्शियल स्ट्रक्चरकडे बघतं. हे फक्त एक बॉक्स टिक करण्यासारखं नाही, तर ही एक स्ट्रॅटेजी बनवण्याची गोष्ट आहे. म्हणून हा प्रश्न महत्वाचा आहे. आपण फक्त टॅक्स वाचवतोय की एक मजबूत आर्थिक रचना उभी करतोय?